नमस्कार, मी कोमल इंगळे. विदर्भ न्यूज 365 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या महिला विशेष कार्यक्रमाच्या निमित्त आपल्यासोबत आहेत कणी मिर्झापूर माजी सरपंच नीता सावधे मॅडम. तुमचं स्वागत आहे महिला विशेष या कार्यक्रमामध्ये. आयुष्याच्या या जडणघडणीमध्ये कर्तृत्वाच्या पायरीवर खऱ्या उतरण्यासाठी नेमकं तुम्ही सुरुवात कशी केली? सर्वप्रथम मी माझं 92ला लग्न झालं. तिथून माझ्या जीवनाची सुरुवात खूप चांगली झाली. सुरुवात एवढी चांगली होती की मी म्हणजे भारावून गेलेली होती सुरुवातीलाच. नंतर माझे 5 वर्षानंतर माझ्या मिस्टरांचं अपघाती निधन झालं आणि तेव्हा मला सूचनाचं झालं की आपण काय करायचं आता. एकमेव माझ्या समोर माझे सासू सासरे, माझे 2 मुलं हे माझ्या डोळ्यासमोर दिसायचे. मी मनाला खूप ठामपणे विचार करून खूप असं विचार केला की आपण काय करायचं आता. जेव्हा आपण बाहेर पाय टाकायचा विचार करतो, आपण आज एक स्त्री आहे असं. आपण एक स्त्री म्हणजे कसं आजकालच्या याच्यात वाटतच ना की आपण स्त्री म्हणजे आपण पाऊल कसं टाकायचं बा. म्हणून मी माझ्या स्वतःलाच विचार केला आणि माझ्या कुटुंबाची सर्वांची मला साथ मिळाली. सासरची आणि माहेरची पण साथ मिळाली. मी एका म्हणजे शेतकऱ्याचीच मुलगी असतानाही मी केव्हाच शेतीतलं काम न करता, जेव्हा माझ्यावर आता अपघात म्हणजे माझ्या मिस्टरांचा अपघात झाला आणि ही माझ्यावर म्हणजे दुःखाचा डोंगर कोसळला. संकट असूनही तुम्ही हो नेमका सपोर्ट कसा आला किंवा कोणी सल्ला दिला किंवा नेमकं तुम्ही हे करायला पाहिजे किंवा महिलांसाठी जे महिला शेतकरी म्हणून तुम्ही काम करतायत ते नेमकं म्हणजे कसं तुम्हाला काय वाटलं की त्याबद्दल? ते माझ्या सासू आणि सासऱ्यांनी मला खूप सपोर्ट केला की बेटा तू आता एकटी नाही आहे, आम्ही सर्व तुझ्यासोबत आहे. पूर्ण कुटुंब माझ्यासोबत राहिलं आणि मला शेतीचं बिलकुल मला काहीच कळायचं नाही. म्हणजे आज सातबारा कसा असतो शेतीचा तो पण मला कळला नाही. सातबारा कसा असतो तो पण कळत नव्हता की आपण एक शेतकऱ्याची मुलगी असून सातबारा कसा असते ते पण कळत नव्हतं. पण हे सर्व माझ्या सासऱ्यांनी मला म्हणजे सासऱ्यांनी मला शेती कशी करायची, शेतीत कसं म्हणजे शेतीचं नॉलेज पूर्ण माझ्या सासऱ्यांनी दिलं मला. आणि हिंमत ताकद सगळं म्हणजे माझ्या कुटुंबानं देऊन मी त्या परिस्थितीत मी माझं पाऊल पुढं टाकलं. जेव्हा काम करत असताना शेतीत जेव्हा मी काम करत असताना मी प्रत्येक अनुभव घेतले की बा आज एक महिला शेतीत उतरल्यानंतर काय म्हणजे काय त्रास असतो बा. हे मी स्वतः सगळं म्हणजे माझ्या स्वतःच्या याच्यावर मी सगळं अनुभवलं. नेमकं तुम्ही हे शेती करताना किंवा तुम्हाला नंतर थोडं होताना समज आली तर यानंतर तुम्हाला म्हणजे काय अनुभव आला नेमका? मी शेती करत असताना मला लेबर प्रॉब्लेम खूप आला आणि त्या लेबरसोबत आपण कसं वागायचं, कसं चालायचं, कसं त्यांना हँडल करायचं असं मी लेबरसोबतही प्रेमानं बोलून चालून आपल्या शेतीत आपलं कसे कामं करून घ्यायचे असं मी त्या लेबरसोबत काम करूनही मी त्यांच्यासोबतच काम करायची. लेबरसारखं जेव्हा आपण काम करतो तेव्हा त्यांनाही वाटते की बा आपण नाही आपल्या ही जे मालक आहे आपल्यासोबत काम करते ते आपण यांच्या शेतात चांगलं काम करावं असं त्यांनाही आवड निर्माण व्हायची माझ्यासोबत काम करायचे लेडीजला. नेमकं तुम्ही शेतीत आज महिला शेतकरी म्हणून तुमची ओळख आहे प्रत्येक ठिकाणी, तर मला तरी असं वाटतं की तुम्ही महिलांसाठी नेमकं काय अजून कराल किंवा महिलांना काय संदेश द्याल, नेमकं काय त्यांच्यासाठी कराल तुम्ही तुमच्या शेतीच्या मार्फत? आज आमच्या गावामध्ये महिला बचत गट भरपूर झालेत आहे आणि मी त्या महिलांच्या आपल्या कृषी विद्यापीठमध्ये सगळ्या महिलांना नेऊन सगळ्यांना कृषीविषयी आपली माहिती कशी असते, आपल्या शेतात कसं काम करायचं आणि जमिनीची पोत कशी असते, आपलं माती पाणी परीक्षण करूनच आपण शेती करायला पाहिजे आणि प्रत्येक शेतात आपण कसं काम करायला पाहिजे हे मी सगळ्या महिलांना. किती वर्षापासून हे करताय? मला 10 वर्ष पूर्ण झाले शेतीत काम करून. मग 10 वर्षात असे कोणते अनुभव आले, कोणी विरोध केला काय तुम्हाला, नेमका अनुभव काय आला तुम्हाला 10 वर्षात शेती करायला? मला शेती करत असताना भरपूर असे म्हणजे विरोध कोणीच केला नाही मला, पण मी शेती करत असताना मला असे अडचणी खूप आल्या आहे. म्हणजे कसं आहे आमचं गाव छोटं असल्याकारणानं आम्हाला मार्केट खूप लांब पडतो आणि स्वतः आम्हाला शेतात जाताना आपल्या शेतकरी म्हटलं की आम्हाला असं लाईटचं म्हणजे लाईट जे असतं आपण काय एरिगेशन असलं माझ्याकडे 30 एकर एरिगेशन असल्या कारणाने आम्हाला रात्रीची पाळी द्यावं लागते. एरिगेशनमध्ये आपण म्हटलं की शेतात रात्री पण जावं लागते. आम्ही ते पण करतो, स्वतः करतो आम्ही शेतात जाऊन. पण आम्हाला असं वाटते की सरकारने असं म्हणजे दिवसा लाईट रात्रीची न देता शेतकऱ्यांना
दिवसा दिले तर फारच चांगलं होईल, कारण आम्ही एक महिला म्हणून आम्ही दिवसा काम करू शकतो, रात्रीचं आम्ही काम करू शकत नाही शेतात. 10 वर्षापासून तुम्ही शेती करताय, तर तुम्ही कोणकोणते पिके घेताय नेमकं? हां, माझ्याकडे 30 एकर इरिगेशन आणि 15 एकर कोरडवाहू शेती आहे. मी या शेतामध्ये कापूस, तूर, सोयाबीन हे पिकं घेतोच, परंतु माझ्या शेतामध्ये संत्र्याचा बगीचा पण आहे, मोसंबी पण आहे आणि शेडनेट पण आहे. शेडनेटमध्ये म्हणजे मी उन्हाळ्यात भाजीपाला पण घेते त्यात. आणि आता आम्हाला कसं आहे, बाजारपेठ तर आम्हाला दूर पडतोच, पण मला असं वाटते की आमचा जो हमी भाव आहे तो आम्हाला सरकारने व्यवस्थित द्यायलाच पाहिजे. आता कर्जमाफी जाहीर झाली आहे, तर तुम्हाला काय त्याचा लाभ झाला आहे तुम्हाला, किंवा कारण तुम्ही शेतकरी आहे सांगू शकता? कर्जमाफी आता तर हे कर्जमाफी होणारच आहे म्हणा, पण कसं कर्जमाफी हा शेतकऱ्यांसाठी एकमेव नाही आहे, परंतु आम्हाला शेतीच्या आमच्या मालाला जर व्यवस्थित भाव दिला आणि आम्ही चांगल्या प्रकारे आम्ही चांगलं पीक काढू शकतो, आणि फक्त आम्हाला एवढंच पाहिजे की आमच्या पिकाला चांगला भाव मिळाला पाहिजे. 10 वर्ष शेती करताना तुम्हाला समाजाचा कसा प्रोत्साहन मिळाला? मी शेती करत असताना समाजात जेव्हा वावरायची त्यावेळेस मला म्हणजे अनुभव भरपूर आले, परंतु जेव्हा मी शेतात जायची, आमच्या गावचे जे तरुण मुलं राहतात, पण त्यांना त्यांच्याही मनात असं काहीतरी आलं की आज एक लेडीज आपली शेती करून राहिली, आणि त्या शेतीवर मी करत असताना 4 वर्षापासून ज्या मुलांना असं वाटलं की नाही का हे एक लेडीज आपली शेती करून राहिली, तर आपणही कुठेतरी आपण शेती करायला पाहिजे, म्हणून माझ्या गावातील तरुण वर्गही आज शेतीत भरपूर उतरलेला आहे. मला एक आनंद वाटतो की आज माझ्या गावातले सगळे तरुण मुलं शेती करते, हे मला खूप आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी. कारण मी जेव्हा शेतात जात असताना मुलं, गावातले शेतकरी महिला माझ्या प्लॉटवरून येऊन बघायच्या का हे लेडीज कशी शेती करते बा, परंतु मी जे करत असताना मला जो खूप आनंद वाटायचा, आणि मी माझं दुःख एका बाजूनं ठेवून मी शेती करायची, आणि मी शेतीच्या भरोश्यावरच माझे 2 मुलं, माझा मुलगा आता BE फायनल इयरला आहे, मुलगी MBA झाली, आणि मी हे सगळं शेतीमुळेच करू शकली. मला बाकी म्हणजे कोणताच सपोर्ट नसताना, कोणतं मला पेन्शन नाही आहे, मी सगळं शेतीच्याच भरोश्यावर मी माझे मुलं शिकवले, आणि माझं कुटुंब पण मी सगळं शेतीच्या भरोश्यावर चालवते, आणि आज समाजकार्य पण करते. मी हे सगळं शेतीच्या भरोश्यावरच करून राहिली आहे. तुम्ही समाजात वावरताना जेव्हा तुम्ही अनेक समाजकार्य केले असतील, नेमके समाजकार्य करताना तुम्हाला लोकांचे काय अनुभव आला किंवा लोकांच्या काय प्रतिक्रिया आल्या? जेव्हा मी समाजकार्य करायला निघाली तेव्हा असतातच, राजकारण म्हटलं की गावात 2 पार्ट्या असतातच, आणि एक पार्टी तर असं चालूच असते, पण मला जेव्हा मी काम करायला लागली, गावाचा विकास करायला लागली माझी सरपंच असताना, पण मला गावाने सपोर्ट केला, आणि गावातल्या लोकांनी मला सगळं सपोर्ट करून मी हे कामं करत गेली. आणि मला माझ्या ग्रामपंचायतला मी पर्यावरण संतुलन म्हणून मी एक पुरस्कार पण ग्रामपंचायतला मिळवून दिला, आणि गावातल्या बरेचशा लोकांची मी कामं पण चांगल्या रीतीने मी काम पार पाडले. सांभाळता आणि सरपंचही होत्या, तर या दोघांना कसा वेळ मॅनेज, कारण की तुम्ही एका इकडे सरपंचही होत्या आणि एका इकडे शेतीही करता, तर म्हणजे वेळ कसा मॅनेज केला तुम्ही, कसं ॲडजस्टमेंट केला? कारण महिलाला म्हटलं की ॲडजस्टमेंट येतच, आणि यानंतर म्हणजे नेमकं कसं ॲडजस्टमेंट केलं? एका इकडे सरपंच, गावांशी बाहेरशी लोकांशी संपर्क, आणि एका इकडे शेती, नेमकं कसं ॲडजस्टमेंट केलं हे सगळ्या गोष्टी? मी माझं टाईमाचं असं नियोजन करून घेतलं की सकाळी उठायचं, घरी माझ्या कोणत्याच कामाला बाई नाही आहे, स्वतः घरातले कामं पूर्ण मी स्वतःच करते, आणि शेतीचं पण काम पूर्ण मॅनेज करून घेते. मी टाईम मॅनेज करून घेते की यावेळेस मला ही कामं करायची आहे, शेतीची कामं मला यावेळेस करायची आहे, ग्रामपंचायतचे कामं मला यावेळेस करायचे आहे. आधीच मी माझं आदल्या दिवशीच मी नियोजन ठरवून ठेवते, आणि मी माझ्या कामाला सुरुवात करते. सकाळी उठल्यापासून मी सतत कामातच राहते. पण तुम्हाला जेव्हा सरपंच असताना लोकांनी विरोध केला असेल की ह्या तर सरपंच पण आहे आणि शेती पण आहे, तर ह्या गावाचं काम व्यवस्थित करतील नाही करतील, यावर लोकांच्या अनेक प्रतिक्रिया असतील किंवा लोकांचा विरोध असेल, असं काही अनुभव आला असेल तुम्हाला? ज्यावेळेस मी शेतीमध्ये काम करत असताना मला तालुका लेवलच्या कृषी विभागाने पण खूप सपोर्ट केला, आणि अमरावती कृषी विद्यापीठमधूनही मला खूप सपोर्ट मिळाला, आणि समाजाचा पण खूप सपोर्ट मिळाला. आणि हे काम करत असताना मला अडचणी थोड्याफार आल्या, पण मी त्या हँडल केल्या. पण गावच्या सपोर्टमुळं आणि कृषी विद्यापीठ आणि तालुका कृषी नांदगाव फंडेश्वर यांनी पण मला खूप सपोर्ट केला,
प्रत्येक वेळेस मी जेव्हा नांदगाव खंडेश्वर तालुका कृषी विद्यापीठ आपलं कृषी ऑफिसला जाते मी, तिथल्याही तालुका लेवलच्या सगळ्या लोकांनी मला कृषीच्या लोकांनी मला खूप सपोर्ट केला. आणि जेव्हा मी शेतीत काम केलं आणि मला जे उत्पन्न काढलं मी त्यावेळेस सगळ्यांनी माझी दखल घेतली, शासनाने माझी दखल घेतली, गावातल्या लोकांनी माझा सपोर्ट केला. आणि हे काम करत असताना मला शासनाने माझी दखल घेऊन मला जिजामाता कृषीभूषण पुरस्कार राज्यपालाच्या हस्ते प्राप्त झाला. या कामाची पावती मला जेव्हापासून मी शेती करायला लागली आणि माझ्या कामाची पावती म्हणून मला जिजामाता कृषीभूषण पुरस्कार मिळाला, याच्यात मला खूप आनंद होत आहे. आणि माझा याच्यात एवढा मोठा पुरस्कार मिळाला तुम्हाला, तर त्यावेळेस तुम्हाला नेमकं असं काय अजून जिद्द आली असेल की काहीतरी नवीन काम करण्याची, किंवा एवढा मोठा मला पुरस्कार देण्यात आलेला आहे, त्यानंतर तुम्हाला काय वाटलं की मी अजून काय करायला पाहिजे, मी जेवढं केलं तर? हां, त्यानंतर मला जो पुरस्कार मिळाला, जिजामाता कृषीभूषण पुरस्कार मिळाला, आणि माझं पूर्ण जिल्ह्यावर नाव गेलं. आणि जिल्ह्यावर पूर्ण महाराष्ट्रात नाव गेलं माझं. महाराष्ट्रातून मला खूप सारे 2000च्या वर सगळे कॉल यायला लागले. सगळ्यांनी मला विचारलं, ताई तुम्ही कशा तुम्ही शेती करता? मी प्रत्येकाला उत्तर द्यायला लागली की मी असं करते तसं करते. आणि कोणतं उत्पन्न काढलं, मी ते उत्पन्न कोणतं काढलं ते पण त्यांना सांगायची. कशा पद्धतीने करता तुम्ही, कसं करता, मुलं कसे शिकवले तुम्ही, म्हणजे सगळ्यांचे प्रत्येकाचे प्रश्न मला वेगवेगळे यायचे, मी त्यांना प्रत्येकांना उत्तर द्यायचे. आणि हा जो पुरस्कार मिळाला मला, या पुरस्कारानंतर मला कर्तबगार महिला म्हणून पुरस्कार मिळाला तालुका लेवलवर. आणि म्हणजे बरेचशा 4-5 गावात मला असं म्हणजे उत्तम शेतकरी महिला म्हणून पुरस्कार मिळाले. असे मला एकूण 11 पुरस्कार माझ्याजवळ आहेत शेतीवर. तुम्ही आजही ते सुरुवात चालूच ठेवली आहे? माझी सुरुवात अजूनही आहे शेती. आणि मला मी म्हणजे मरते दम तक तर मी शेती करणारच आहे. कारण मला शेतीत मला आता म्हणजे कसं मला जिद्द खूप आहे. मला म्हणजे कसं मला शेतीशिवाय मला आता बिलकुल करमत नाही. जेव्हा मला म्हणजे सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत म्हणजे माझं नुसतं शेती एकमेव. शेतीनंतर मला समाजकार्य पण करणं आवडतं. तुम्ही आतापर्यंत एवढा मोठा अनुभव आहे तुम्हाला, एवढे मोठे पुरस्कार भेटले, तुम्हाला सन्मान केलाय, लोकांनी गौरव केलाय तुमचा, तर तुम्हाला काय वाटते की यापुढे पण मी समाजासाठी नेमकं काय करेल, किंवा तुमचं पुढचं पाऊल काय राहील नेमकं समाजासाठी किंवा तुमच्या गावासाठी? हां, माझं कसं आहे, मी आधी पहिलं मी म्हणजे शेतीला प्राधान्य देते. दुसरं माझं आहे माझं कुटुंब. आणि मी पहिलं शेतीला प्राधान्य देते, नंतर माझ्या कुटुंबाला देते, नंतर समाजातील लोकांना मी वेळ देते. कारण मला असं वाटते की माझं गावाचंही नाव रोशन करावं आणि म्हणजे आपल्या गावाचा भरपूर विकास व्हायला पाहिजे, हेच माझ्या डोक्यात सतत खेळत असते. आणि आज महिला विशेष या कार्यक्रमामध्ये तुमचं तर खूप मोठी कामगिरी बजावली आहे तुम्ही. तर तुम्ही महिलांना नेमका काय संदेश द्याल? की कारण की आज महिलांवर अनेक अत्याचार होत आहेत, अनेक अत्याचार आपण पाहू शकतो, अनेक आत्ताच झालेले अनेक बलात्कार, ॲसिड फेकणे, यावर तुमचं काय मत आहे? मला असं वाटतं की आज महिलांनी घाबरून न जाता आपण सक्षम राहावं. आपण म्हणजे जेव्हा आपण समाजात वावरतो, सगळ्या महिलांनी आपण आपल्या म्हणजे स्वतःला सांभाळूनच राहायचं. आणि जेव्हा समोरची व्यक्ती जर आपला कोणता दोष नसतानाही आपल्या हे कृत्य करत आहे, तर तेव्हा आपल्या प्रत्येक महिलांनी त्या व्यक्तीसाठी आवाज उठवायला पाहिजे आणि त्या महिलेला सपोर्ट करायला पाहिजे. त्यामुळे जाऊन त्या आईवडिलांचं नुसतं सांत्वन न करता आपल्या त्या प्रकरणात आपल्याला काय करता येईल हे सगळ्या महिलांनी आपण हे करून त्या प्रसंगाला आपण प्रत्येकाने जायलाच पाहिजे. तुम्ही एक महिला शेतकरी म्हणून तुमची जी ओळख आहे, तर तुम्ही आजच्या दिवशी महिलांना काय सांगायचं, विशेष काय सांगाल? मला असं वाटते की आपण आपल्यावर जो कोणताही प्रसंग आला तरी आपण प्रत्येक महिलांनी आपलं कुटुंब कसं सांभाळता येईल आणि आपली जिद्द कशी आपण कायम ठेवता येईल आणि त्या शेतीत जो मालमत्ता आहे आपण कसं व्यवस्थित आपण ते हँडल करता येईल आणि आपले मुलं कसे घडवता येईल, असं माझं मत आहे. नेमकं तुम्हाला भावी आयुष्यात जे स्वप्न आहेत किंवा तुम्हाला असं कोणतं कार्य करायचं होतं किंवा तुम्ही करणार आहे, याबद्दल तुमचं मत? बघा, जेव्हा माझ्या मिस्टरांचा ॲक्सिडेंट झाला तेव्हा माझी मुलगी माझी 5 वर्षाची होती आणि मुलगा 2.5 वर्षाचा होता. आणि तेव्हा माझ्या डोक्यात नेहमी असं यायचं की आपण आपलं स्वप्न एक दिवस आपल्याला पूर्ण करायचंच आहे आणि माझ्या नवऱ्याचं मला एक दिवस नाव करून दाखवायचंच आहे.
जेव्हा मी समाजात वावरायला लागली, शेतीत वावरायला लागली, तेव्हा माझ्या डोक्यात तेच खेळायचं की आपला देश कृषीप्रधान असूनही आपण काय करू नाही शकत, एक स्त्री काय नाही करू शकत. आज अहिल्याबाई होळकर, जिजामाता आणि सावित्रीबाई फुले यांचा मी आदर समोर ठेवून मी माझ्या घराच्या बाहेर पाऊल टाकलं आणि त्यांचा नेहमी मी आदर करत असते की नेहमी की अहिल्याबाई होळकरांनी असं केलं, जिजामाताने शिवबा घडवला, सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला इथपर्यंत पोचवलं, मग आपण काय करू शकत नाही. सदैव माझ्या डोक्यात तेच खेळायचं आणि मला खूप प्रेरणा मिळाली आणि मी हे कार्य करायला सुरुवात केली. तुमच्या या कार्यासाठी विदर्भ न्यूजकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही इथे आल्यात महिला विशेष कार्यक्रमामध्ये, तुमचं मौल्यवान वेळ आम्हाला दिला त्याबद्दल तुमचं धन्यवाद मॅडम.